इच्छापूर्तीसाठी श्री गुरुचरित्रचे पारायण कसे करावे, नियम व अटी. गुरुचरित्र पारायण वाचण्याची संधी मिळाली तर भाविक आवर्जून या संधीचा लाभ घेतात. या ग्रंथाचे 52 अध्याय आहेत, तर काही ग्रंथात 53 अध्याय आहेत. श्री दत्तात्रेय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्य त्यांना गुरुप्रणीत मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे. श्री गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो. श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्धमंत्ररूप महाप्रसादादिक आणि वरद ग्रंथ आहे असे सांगितले जाते. श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतःकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते. श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे 52 अध्याय असून ओवी संख्या 7491 इतकी आहे. काही ग्रंथात 53 अध्याय आहेत. त्याची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड, भक्तिकांड यांचा समन्वय यात साधला असून तीनही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शन कसे आवश्यक आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकार्याने आपल्या ओघवत्या भाषेत केले आहे. या ग्रंथात श्रीपाद वल्लभ व श्री निवृत्ती सरस्वती यांच्या लीलांचे चमत्कृतीपूर्ण वर्णन सारासळलेले आहे. इतकेच नव्हे तर श्री गुरूंच्या चरित्रात निमित्ताने त्यांच्या असंख्य लीलांचे कथात्मक निरूपण अतिशय सुबोध व प्रसादिक भाषेत केले आहे. गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी समक्ष 4 कुत्रे व गाय यांना नैवेद्य द्यावा. 4 कुत्रे म्हणजे 4 वेद होय व 1 गाय म्हणजे दत्तात्रेयांची कामधेनू असल्याने हा नियम पाळावा असे सांगितले जाते. पारायणापूर्वी फुले, विशेषतः देशी गुलाब हार, तुळशी, सुगंध, उदबत्ती, धूप, कलश, विड्याची पाने, नैवेद्यासाठी पेढे किंवा अन्य काही अष्टगंध, चंदन, अत्तर, रांगोळी, 2 आसने, 1 चौरंग, चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड, चौरंगाभोवती व गुरु दत्तात्रेयांचे आसनाभोवती रांगोळ काढावी. चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे. प्रमुख दरवाजात तोरण बांधावे. चौरंगाजवळ डाव्या बाजूस समई लावावी. म्हणून वाचन चालू असेपर्यंत समई लावलेली असावी व अगरबत्ती पेटती ठेवावी. पारायणास बसण्यापूर्वी गावातील व दत्त मंदिरात अथवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा, सुपारी व नारळ ठेवून सदर पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी. घरातील वडील मंडळीस नमस्कार करून पारायणासाठी आसन ग्रहण करावे. प्रथम अथर्व शिष्य वाचावे. 1 माळ गायत्री जप, 1 माळ श्री स्वामी समर्थ जप अथवा दत्त मंत्र म्हणावा. गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी. कारण शुक्रवार हा श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा निजानंद गमनाचा दिवस आहे. श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी 1 गाय व 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा. श्री गुरुचरित्र चे वाचन पूर्ण किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे. वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून 1 माळ गायत्री मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र या मंत्राचा जप करावा व श्री गणपती अथर्व शीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी. श्री गुरुचरित्रांचे वाचन पहाटे 3 ते सायंकाळी 4 या दरम्यान करावे. दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न खाऊ नये. आपली आई, पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाल्ल्यास हरकत नाही. दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ म्हणजेच दोन्ही वेळेस एकच धान्य. जर तुम्ही या धान्यामध्ये गहू निवडला तर तुम्ही गव्हाची पुरी, गव्हाची चपाती, गव्हाची लापशी किंवा मग कुरडई किंवा कुरडईची भाजी हे पदार्थ खावेत. जर तुम्ही तांदूळ निवडला तर तुम्ही तांदळाची भाकरी, तांदळाचा भात असं खावं. म्हणजे 1 धान्य निवडावं आणि 7ही दिवशी तेच धान्य खावं लागतं. म्हणून आपण पालेभाज्या, लाल मठ, हिरवा मठ, कोथिंबीर, कढीपत्ता, पालक, करडई, राजगिरा, फळभाज्या, बटाटा, फ्लावर, टोमॅटो, गिलके, कोबी, वांगे, हिरवी मिरची, लाल मिरची, भेंडी, सुरण, रताळे, लाल गाजर सर्व फळं खाऊ शकता.
मसाल्यांमध्ये लाल मिरची, हळद, जिरे, दही, ताक, कढी. द्विदल धान्यामध्ये शेंगदाणे, डाळी खाऊ नयेत. पारायण काळात जर तुमचा एखादा उपवास आला तर तुम्ही शिंगाडा पीठ म्हणजेच भगरीचे पीठ, रताळे, बटाटा खाऊ शकता. एक धान्य फराळ करावा. काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाहीये. श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये. स्वतःच्या हाताने दाढी करावी. तसेच या काळात चामड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये. स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करून घ्यावे. अर्धवट सोडू नये. वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे. सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवावा. आरती करावी. रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम वाचावे. पहिला दिवस अध्याय 1 ते 9, दुसरा दिवस अध्याय 10 ते 21, तिसरा दिवस अध्याय 22 ते 29, चौथा दिवस अध्याय 30 ते 35, पाचवा दिवस अध्याय 36 ते 38, सहावा दिवस अध्याय 39 ते 43, सातवा दिवस अध्याय 44 ते 53. श्री गुरुचरित्र सप्ताह हा 7 दिवसांचे एक पारायण या पद्धतीने करावयाचा असतो. परंतु 21 दिवसात 3 पारायण, 49 दिवसात 7 पारायण करावयाच्या देखील पद्धती आहेत. श्री गुरुचरित्र 3 दिवसात वाचायचे असेल तर पहिल्या दिवशी 24 पूर्ण, दुसऱ्या दिवशी 37 पूर्ण, तिसऱ्या दिवशी 53 पूर्ण असा क्रम ठेवावा. 7 दिवसाच्या सप्ताहाची 8व्या दिवशी सांगता करावी. सांगतेच्या दिवशी सकाळी 10:30 वाजता श्री दत्त महाराज, श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरु चरित्र ग्रंथ करिता नैवेद्य मांडावा. ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा. मगच आपण भोजन करावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेत खंड पडू देऊ नये. शक्यतोवर जमिनीवर झोपावे. पलंगावर झोपू नये. गुरुचरित्र 3 दिवसीय वाचू नये असेही काही ठिकाणी संबोधले गेले आहे. 1 दिवसीय पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठी करावे. वैयक्तिक पारायण 7 दिवसांचे करावे. श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायण ने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो. हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. दुःखितांना, वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना, असाध्य आजार झालेल्यांना, पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र एकमेव असे साधन आहे जे शुभ फलदायी देते असे सांगण्यात आलेले आहे. हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. नक्की सबस्क्राईब करा. चॅनलला नवीन असाल तर बेल आयकॉनचे बटन दाबायला